श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। मातृपितृचरणकमलाभ्यां नमो नमः। श्री महालसा नारायणी देवतायै नमः। श्री कुंजाई माणकेश्वर भगवान की जय। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुंदेन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा। नेत्रीन ये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बामजला सुभद्रा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्द माधवं परमानन्द माधवं परमानन्द माधवं परमानन्द माधवं। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। अंबा माता की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। जय जय रघुवीर समर्थ। राम 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 कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम
गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी हारी गोकुल संकटहारी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरि हरि राम जय जय राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी विहारी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरि हरि रामकृष्ण हरी जय जय राम शरणागत दिन चरणी नेही शरणागत दिन शरणागत दिन चरणी नेही शरणागत दिन शरणागत दिन चरणी नेही शरणागत दिन नी 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 सा 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 नी 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 सा 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 नी नी सा सा नी नी सा सा नी नी सा सा नी नी सा सा नी सा नी ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा नि सा नी ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा नि सा नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा ग ग रे म म ग प प म ध ध प नि 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 सा 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 नि नि सा सा नि नि सा सा नि नि सा सा नि नि सा सा शरणागत दिन चरणी नेही शरणागत दिन करुणा दृष्टी निहारी करुणा दृष्टी निहारी निहारी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरि हरि राम जय राम रामकृष्ण हरी हरि जय जय राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तोहा विठ्ठल बरवा 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 तोहा माधव बरवा
तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी, सुख झाले वो. स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे अमर, इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर, इच्छिताती देव, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, स्वर्गीचे अमर. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गावू कीर्ती, कीर्तनी अनंत गावू कीर्ती, स्वर्गीचे अमर, इच्छिताती. क्या बात. तुका म्हणे पावा वया पैल तीर, तुका म्हणे पावावया पैल तीर, तुका म्हणे पावावया पैल तीर, नाम मंत्र सार भाविकासी, नाम मंत्र सार भाविकासी, स्वर्गीचे अमर, इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर, इच्छिताती देव, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. वाह. आपदाम अपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वेळ बघून घेते. मंडळी, छान योग आलाय. दुसऱ्यांदा उज्जैनमध्ये आले आहे. पहिला अनुभव माझा फार थरारक होता माझ्या दृष्टीने उज्जैनमधला, आणि त्यामुळे आज
सकाळी जेव्हा या व्यासपीठासमोर येऊन बसले तेव्हा बुवांना म्हणाले सुद्धा की बुवा या गादीकडे पाहून आज मला धडधडत आहे, कारण मागच्या वेळी जेव्हा आले तेव्हा पूर्णपणे घसा गेलेला होता आणि एक शब्दही मी बोलू शकले नव्हते. पण तरीसुद्धा उज्जैनवासियांनी कीर्तन गोड करून घेतलं होतं. हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे मंडळी. आणि आज पुन्हा एकदा इथेच याच गादीवर उभं राहण्याची संधी देवर्षी नारद महाराजांनी दिली आहे. आणि आपल्यासारखी सगळी चाणाक्ष आणि अभ्यासू श्रोते मंडळी पुढ्यात बसली आहेत. सर्वसामान्य श्रोता जेव्हा समोर असतो तेव्हा कीर्तन करताना काही संदेह मनात नसतो, कारण हे ठाऊक असतं की आपण काही बोललो, एखादी गोष्ट विसरलोही तरी समोरच्यांना काही समजणार नाही, तितकंसं अशी आपली धारणा असते बरं का. पण श्रोता तसा नसतो. आणि त्यात आज तर सगळी कीर्तनकार मंडळी आणि उज्जैन शहरातली सगळी मोठी मोठी अभ्यासक मंडळी समोर आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या चरणी सुरुवातीलाच नम्र प्रार्थना करते की सेवा गोड मानून घ्या. सेवेला अभंग आज तुकोबारायांचा घेतलाय आणि ह्या अभंगातून आपल्या या कर्मभूमीचं, मृत्यूभूमीचं, मर्त्यभूमीचं, आर्यावर्ताचं महत्त्व आपल्याला महाराज समजावून सांगतायत. आणि ते सांगताना म्हणतायत, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गावू कीर्ती, वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कै येथे येती हरीचे दास, तुका म्हणे पावावया पैल तीर, नाम मंत्र सार भावी कासी, सद्गुरुनाथ महाराज की. अरे कालची 2 झालेली आहेत, हे 3रं आहे तसं म्हटलं तर कीर्तन, आणि आजचं पहिलं. पण चला, आज काही उपास वगैरे नसावा माझ्या मते, रविवार असल्यामुळे. त्यामुळे चला पुन्हा एकदा मोठ्याने सगळी मंडळी आपण जय जयकार करूयात. सद्गुरुनाथ महाराज की. तुकोबाराय सांगतायत, स्वर्गातले अमर आदी देव सुद्धा कशाची इच्छा करतात, तर या भूलोकात, या मातीत, या मृत्यू लोकात मला जन्माला येऊ दे. आणि नुसती इच्छा करत नाहीत बरं मंडळी, तर असं म्हणतात की ब्रह्मदेवांनी म्हणे 60,000 वर्ष तप केलं. का तर ह्या मातीत मला जन्माला यायला मिळावं. पण तप काही फळाला आलं नाही आणि ब्रह्मदेवाला या मातीत जन्मालाही यायला मिळालं नाही. आणि तप कशा करता केलं, इथं जन्माला यायला मिळावं आणि गोपालकाला भगवंताच्या हातचा खायला मिळावा. म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहोत की आपण नुसतं इथं जन्माला आलो नाही, तर इथे जन्माला आल्यानंतर वर्षातून कमीत कमी 5 ते 6 वेळेला हा गोपालकाला आपण प्रसाद रूपात ग्रहण करत असतो मंडळी. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले की ह्या मातीत मला जन्माला येऊ दे, या मातीत मला जन्माला घाल, अशी इच्छा देवाधिदेवांनी सुद्धा केली. आणि नुसती इच्छाच केली नाही, तर तसं वचन दिलं. आणि वचन देऊन 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, तर 24 अवतार आपल्या भक्तांसाठी घ्यायचं भगवंतानी. आणि अवतार घेतले सुद्धा मंडळी. आणि म्हणून संत म्हणतायत, भगवंतानी तर सांगूनच ठेवलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. जेव्हा जेव्हा सज्जनांचा तारणहार कुणी उरणार नाही, जेव्हा जेव्हा धर्माची पुन्हा 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 संस्थापना करण्याची वेळ येईल, तेव्हा तेव्हा मी इथं अवतार धारण करीन. आणि नुसतं वचन दिलं नाही, तर आले भगवंत मंडळी. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले की देवाला सुद्धा इच्छा व्हावी, असं या मातीत काय वेगळं आहे बरं. काहीतरी तरी असेल ना, की देवांनाही वाटावं की इथं जन्माला यावं. मग याचं कारण आहे तुम्हाला सांगते, की इथं जे आहे ना ते इतरत्र कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही बरं. आमचे शाहीर दुआ तिवारी नावाचे एक शाहीर होऊन गेले, त्यांनी फार सुंदर वर्णन केलंय. काय म्हणाले, एकेकाळी आपला हा भारत देश कसा होता, दुआ तिवारी होता म्हणतात, मी तर म्हणेन अजूनही आहे. काय छान वर्णन केलंय हो, ऐका.
काय म्हणतात, एकेकाळी आपला हा भारत देश कसा होता. सोन्याचा कोठे धूर तर भारत वर्षामध्ये, सोन्याचा कोठे धूर तर भारत वर्षामध्ये, रत्नांच्या खाणी कोठे तर आर्यावर्तामध्ये, रत्नांच्या खाणी कोठे तर आर्यावर्तामध्ये. अमृताची वृष्टी कोठे तर हिंदुस्थानामध्ये, अमृताची वृष्टी कोठे तर हिंदुस्थानामध्ये. हे यश परक्यांनी गावे, हे यश परक्यांनी गावे, मन अगदी मोहून जावे, मन अगदी मोहून जावे. तारूवर भटकत यावे, तारूवर भटकत यावे, पाहावयास ती सुंदरता एक काळ ऐसा होता, पाहावयास ती सुंदरता एक काळ ऐसा होता, एक काळ ऐसा होता, एक काळ ऐसा होता. सोन्याचा कोठे धूर तर भारतवर्षामध्ये, रत्नांच्या खाणी कोठे तर आर्यावर्तामध्ये, आणि अमृताची वृष्टी कोठे तर हिंदुस्थानामध्ये. पंढरीनाथ महाराज की. आता श्रुती सारख्या एखाद्या आजच्या काळातल्या मुलीला मी ही गोष्ट सांगितली, हा असा मध्ये मध्ये शिट्ट्या का बरं देतोय बरं दादा, ये ऐसे, मला हिंदीत त्यांना विचारता नाही येत ते, ये इसको, ये शिट्टी बंद करो इसकी. हाँ, आजच्या पिढीतल्या एखाद्या तरुण मुलाला किंवा मुलीला जर मी असं म्हटलं की बाई ग बाबा रे, एकेकाळी आपल्या देशातून सोन्याचा धूर निघायचा, रत्नांच्या खाणीच्या खाणी इथल्या जमिनीतून उपसल्या जायच्या, आणि म्हणाले पावसाच्या रूपात पाणी पडतच नव्हतं, अमृताचीच वृष्टी व्हायची. सद्गुरुनाथ महाराज की. तर ही मंडळी मला काय म्हणतील, तुम्ही काय म्हणाल ताई, आम्ही तुम्हाला नागपूरहून इथे बोलवतो कीर्तन करायला, म्हणून तुम्ही काही सांगाल का आणि आम्ही ऐकायचं. पण असं नाही आहे बरं मंडळी. ज्या अर्थी मोठ्या मोठ्या संतांनी, अभ्यासकांनी हे सांगून ठेवलंय ना, त्यात निश्चितपणे त्या अर्थी त्यात काहीतरी तथ्य आहे म्हणून सांगून ठेवलंय. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठेही जा, आपल्या भारत देशाच्या कोणत्याही प्रांतात जा, तुम्हाला सांगते आपल्या देशाचा प्रत्येक प्रांत हा कुठल्या ना कुठल्या तरी आध्यात्मिक, सामाजिक, भौगोलिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक अशा विविधतेनं नटलेला आहे. आणि ह्या देशाच्या प्रत्येक प्रांतानं आपल्याला एक एक नररत्न दिलाय, एक एक हिरा दिलाय. मंडळी, महाराष्ट्रात आलात तर महाराष्ट्रानं आपल्याला संतांची मांदियाळी दिली, कोकण प्रांतात गेलात तर कोकण प्रांतानं कितीतरी क्रांतीवीर आपल्याला या मातीत जन्माला घातलेत. आणि असा एक एक प्रांत, इकडे मध्य प्रदेशात आलो तर ग्वाल्हेर काय, उज्जैन काय, इंदोर काय, सगळा इतिहास सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास या सगळ्या मंडळींनी आपल्या देशाला दिलाय. आणि म्हणून संत सांगतायत की या भारत देशाचं महत्वच विलक्षण आहे, श्रेष्ठत्वच विलक्षण आहे. अहो, प्रत्येक दिवसाचा उत्सव आहे आपल्याकडे. अगदी प्रतिपदेपासून घेऊयात, बलिप्रतिपदा, यमद्वितीया, अक्षय तृतीया, गणेश चतुर्थी, ललिता पंचमी, चंपा षष्ठी, रथसप्तमी, गोकुळाष्टमी, दुर्गाष्टमी, रामनवमी, विजयादशमी, 2 मोठ्या एकादशी, वामन द्वादशी, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, आणि जी तिथी आपण सगळ्यात अंधारी म्हणतो ना ज्याला, ती तिथी सुद्धा आपल्याकडे मोठ्या, आपण सगळ्यात मोठा आपला सण आपण त्या तिथीला साजरा करतो, आपला दिवाळी. किती छान आहे. आणि म्हणून संत म्हणाले की इथं जे आहे ना ते इतरत्र कुठेच नाही आहे. सोन्याचा धूर निघतो म्हणजे वेगळं काय होतं हो, ह्या सगळ्या मंडळींच्या विचारांचा तो धूर सोन्यापेक्षा कमी मौल्यवान नाही आहे. यांच्या विचारांची वृष्टी ही अमृताच्या वृष्टीपेक्षा कमी नाही आहे कुठेही. आणि म्हणून सोन्याचा धूर निघतोय, अमृताची वृष्टी होते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले की म्हणून या भूमीत मला जन्माला घाल. तुम्हाला सांगते खरंच आपण मंडळी किती भाग्यवान आहोत बघा. आपल्या पिढीनं जे जे काही बघितलंय ना, म्हणजे आता इथे उपस्थित असलेली सगळ्यात मोठ्या वयाची मंडळी म्हणजे हे समोर बसलेले आजोबा आहेत.
या आजोबांपर्यंत ते अगदी सगळ्यात लहान मला असं वाटतं श्रुतीच असेल, श्रुतीपासून मधल्या सगळ्या पिढ्या आपण खरोखर किती भाग्यवान आहोत. किंवा आमच्या कौसल्याताईंची ती मुलं आहेत 2, ती पण आपण कधी विचार तरी केला होता का हो, जी गोष्ट मला माझ्या या डोळ्यासमोर घडलेली बघायला मिळेल, अशी गोष्ट की ज्या क्षणाची आपण 500-550 वर्ष वाट बघितली, आतुरतेनं डोळ्यात तेल घालून त्या क्षणासाठी आपण चातकासारखी वाट बघतो आहोत, तो क्षण आपल्याला या डोळ्यांनी बघायला मिळेल. आणि अभिमानानं आपण सांगू शकू त्या शबरीला की बाई ग, तू तर तुझं एकच आयुष्य त्याची वाट बघितली आणि तो तुझ्यासाठी आला. अभिमानानं भरताला सांगू शकू की बाबा रे, तू तर 14च वर्ष त्याच्या पादुका गादीवर ठेवून त्याची वाट बघितली आणि तो तुझ्यासाठी आला. पण आम्ही तब्बल 500-550 वर्षांहून अधिक काळ आमच्या रामरायाची वाट बघितली आहे, त्याला बोलावलंय आणि तेव्हा कुठे जाऊन आज तो इथं आलाय. आणि तो क्षण खरं सांगू का, ज्या क्षणी प्रत्यक्ष रामरायाचा जन्म झाला असेल ना अयोध्येत, त्या क्षणी सुद्धा अयोध्या इतकी आनंदात नसेल जेवढी 2 वर्षापूर्वीच्या 22 जानेवारीला होती. खरं आहे की नाही? प्रत्येक गावाची, प्रत्येक शहराची अयोध्या झाली होती आणि प्रत्येकाच्या मनातला भाव शबरीचा जो होता ना, भरताचा जो होता, तोच होता की कधी एकदा तो क्षण येतोय आणि कधी एकदा मी माझ्या रामरायाला त्याच्या हक्काच्या जागेवर विराजमान झालेलं बघतोय. आणि प्रत्येक जण आपण हेच म्हणत होतो की नाही, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भागात खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. सारे जन्मों के पाप आज मिट जाएंगे राम आएंगे, सारे जन्मों के पाप आज मिट जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे राम आएंगे. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, बोलो रे भाई सब संतन की. काय आनंद होता ना मंडळी. आणि हा आनंद जेव्हा बघितला ना, तेव्हा तुकोबारायांच्या या शब्दांची खरीखुरी प्रचिती आली. का देवांनाही वाटावं या मातीत जन्माला यावं? वाटलं नसतं तर नवल होतं मंडळी, वाटायलाच हवं होतं. आणि म्हणून त्याला सांगूयात की बघ, तुझ्यापेक्षा मी किती भाग्यवान आहे. आणि खरोखर आपण भाग्यवान आहोत, कारण या मातीत जन्माला आलो आहेत ना. संत सांगतात 2च गोष्टी कर. या मातीत जन्माला आल्याचा एक मोठा गुण असा आहे, तुम्हाला सांगते की ह्या मातीत जन्माला आल्यानंतर या मनुष्य देहाचं जर सार्थक करून घ्यायचं आहे ना, तर अखंड त्याच्या स्मरणात राहावं. आणि त्याच्या स्मरणात राहिल्यानंतर त्या भगवंताला आपलंसं करून घेण्याकरता भक्ताला एक दमडी पण खर्च करावी लागत नाही बरं मंडळी. आणि या आनंद पर्वणीचं वर्णन आमचे गदी माडगुळकर फार सुंदर त्यांच्या शब्दात करतात. काय म्हणतात? नाही खर्चिली कवडी दमडी,
नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत. असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजियले हरिनाम, मोजियले हरिनाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. अशी स्थिती येऊन ठेपते मंडळी. आणि म्हणून सांगतात संत, इथे जन्माला आलायस ना, सगळ्या संतांनी तेच केलं, वेगळं काहीच केलं नाही. तुम्हाला सांगते, ओ तुकोबाराय आमचे, ज्यांचा हा अभंग आहे, केवढा अधिकार होता. सगळ्या संतांची वाणी ही खऱ्या अर्थाने सिद्ध वाणी आहे, देववाणी आहे. आधी अनुभव घेतला आणि मग सगळ्या समाजाला तो अनुभव सांगितला, दिला. वरवरचा उपदेश केला नाही कुणीच आपल्याला. पण तुकोबाराय अखंड जपाची माळ हातात आहे. हालअपेष्टा किती सहन कराव्या लागल्या हो, हे वेगळ्यानी सांगायला नको मंडळी. कुठल्याही संतांचं चरित्र घ्या, तुकोबा असू देत, नामदेव महाराज असू देत, नाथ महाराज असू देत, समर्थ रामदास स्वामी महाराज असू देत, चरित्र वाचायला घेतलं की लक्षात येतं की संत पदाला जाऊन पोचणं इतकं सोपं नाही. आणि आमचे तुकोबाराय सतत जपाची माळ हातात आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. निघाले होते आपले भंडाऱ्याच्या डोंगरावर आणि तेवढ्यात तुम्हाला सांगते, सासूबाईंनी आवाज दिला. अहो म्हणाले, जावई बुवा थांबा 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 थांबा. जावई बुवा बसल्यात समोर. थांबले. काय म्हणताय म्हणाले सासूबाई. कुठं निघालात. मी कुठं जाणार, माझी आपली एकच जागा ठरली आहे, भंडाऱ्याच्या डोंगरावर. हात तर मी येलो, त्या काळ्याशिवाय तुम्हाला काही दिसायचं नाही बघा. बर ते जाऊ द्या, या या इकडे या. तुकोबाराय आले. बोला म्हणाले. सासूबाई काय म्हणताय. जावई बुवा हे बघा, मी कशा मस्त गरम गरम खमंग तव्यावरच्या खुसखुशीत साजूक तुपातल्या पुरणाच्या पोळ्या केल्या. म्हणाले जावई बुवा अहो खाऊन तरी बघा. तुकोबाराय म्हणाले, सासूबाई तुम्हाला खरं सांगू का, तुमच्या या पुरणाच्या पोळीपेक्षा सुद्धा आहे ना, माझ्या पंढरीनाथाचं नाव अधिक गोड आहे हो, एकदा घेऊन तरी बघा. हात तर मी येलं, त्या काळ्याशिवाय काही सुचच ना तुम्हाला. म्हणाले सासूबाई तुमची पुरणाची पोळी तुम्हालाच लखलाभ, मी कसा निघालो म्हणाले भंडाऱ्याच्या डोंगरावर. आणि निघून गेले. प्रसंग तिथेच संपला मंडळी. कालांतरानं तुकोबारायांच्या या सासूबाई निवर्तल्या आणि पुढला जन्म त्यांना गाढविणीचा मिळाला. आणि एक दिवस आवडी बरोबर जेव्हा भंडाऱ्याच्या डोंगरावरून खाली येत होते ना, तेव्हा समोरच्या उकिरड्यावर एका गाढविणीला चरताना बघितलं आणि म्हणतायत, आवडे तुझी आई बघायची आहे काय तुला. आवडी म्हणते, अहो माझ्या आईला वर जाऊन 2 वर्ष होऊन गेली, आता कुठली आई दाखवताय. आवडे बघायची आहे का नाही तेवढं सांग फक्त. आता कुठल्या मुलीला आवडणार नाही हो आपली वरची आई परत खाली आलेली बघायला. दाखवा दाखवा म्हणाली, दाखवा. आवडे ती बघ, त्या तिथे त्या उकिरड्यावरती गाढवीण. माझ्या आईला गाढवीण म्हणता. आवडे अगं देऊन बघ, देऊन तरी बघ, आवाज बघ येते का नाही.
आणि तुम्हाला सांगते मंडळी, खरंच आवडीनं आई आई म्हणून आवाज दिल्यानंतर ती गाढवीण धावत धावत आली, आवडीच्या गोल गोल फिरायला लागली, तिच्या अंगाला आपलं अंग घासायला लागली, आवडीचं अंग चाटायला लागली. आणि तुकोबारायांना खात्री पटली की ह्याच आपल्या पूर्वजन्मीच्या सासूबाई पंढरीनाथ. आणि संतोष होते, मग अभंग ओठावर आल्याशिवाय राहील का? म्हणताय सासूबाई आता कैशी पुरण पोळी, आता कैशी पुरण पोळी, नाकी लोंबे शेंबडी लोळी, नाकी लोंबे शेंबडी लोळी, आता कैशी पुरण पोळी, आता कैशी पुरण पोळी. म्हणाले सासूबाई, अहो म्हणाले मी सांगत होतो तेव्हाच माझ्या पांढरीनाथाचं नाव घेतलं असतं ना तर ही वेळ आली नसती हो म्हणाली आज तुमच्यावर. त्यांना सांगताय, माझ्या रामा विसरलीस, माझ्या रामा विसरलीस, म्हणून गाढवी झालीस, म्हणून गाढवी झालीस, माझ्या रामा विसरलीस, माझ्या रामा विसरलीस, माझ्या रामा विसरलीस. पंढरीनाथ महाराज की. पण तरी जेवढे आहात ना समोर, परत एकदा चला, पंढरीनाथ महाराज की. काय होतं, थोडासा मोठ्यानी गजर केला ना की ती थंडी जी आहे ना, ते शालीत असे घातलेले हात स्वेटरमध्ये खिशात इकडे तिकडे ते हळूच बाहेर येतात. गरमी व्हायला लागते, म्हणजे भगवंताच्या नामाची गरमी अजून वेगळी आहे बरं. पंढरीनाथ महाराज की जे, ती पण अनुभवूयात, ती पण अनुभवूयात. काय छान आहे ना मंडळी. हो, आवडीनं कधी काळ्या आणि मेल्याशिवाय त्या भगवंताला बोलवलं नाही पंढरीनाथाला, पण आतून किती प्रेम होतं हो. काळ्या मेल्या मायेच्या कार्ट्या, अरे माझ्या नवऱ्याला नादी लावलंस आणि सगळ्या संसाराचं वाटोळं वाटोळं केलंस. पण ते सुद्धा किती प्रेमानं म्हणावं की त्या दोन शब्दांकरता. आमचे भगवान पांडुरंग तुकोबारायांच्या आधी आवडीला दर्शन द्यायला आले, तिच्या पायातला काटा काढायला मंडळी. एक दिवशीचा प्रसंग, आवडी निघाली भंडाऱ्याच्या डोंगरावर शिदोरी घेऊन महाराजांच्या करता, आणि चालत चालत जाता 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 एवढा मोठा बाभळीचा काटा सपकन पायात घुसला आणि आई गो मेले मेले म्हणून पाय धरतच खाली बसली हो. रक्तबंबाळ पाय झाला, शिदोरीची टोपली कुठल्या कुठे जाऊन पडली, डोळ्यातून पाणी यायला लागलं, कढते कुथते कळत नाही काय करावं. आणि तेवढ्यात एक छोटंसं 7-8 वर्षाचं लेकरू आवडीच्या पुढे येऊन उभं राहिलं. आई, खूप दुखतंय का ग? मी देऊ काढून तुझ्या पायातला काटा? हात मेल्या, जा आपल्या नाकातला शेंबूड पुसा दे, आला मोठा पायातला काटा काढून देऊ का? आई, देतो ना ग काढून काटा, खूप दुखतंय ना आई तुला. एकदा सांगितलेलं समजत नाही भाई, चल निघ म्हटलं ना, निघ इथून. तरी लेकरू जाई ना हो. आई, अजिबात दुखवणार नाही आई, देतो ना काढून तुझ्या पायातला काटा. आवडी विचार करते, एवढ्यांदा हाकलते तरी लेकरू जाई ना, बघावं तरी काय करताय. आणि बरं घे, पण दुखावणार नाहीस ना अजिबात? अजिबात दुखवणार नाही आई. पाय दिला लेकराकडं, मान वळवून घेतली, घट्ट डोळे मिटले. किती वेदना होतील या कल्पनेनं. पण तुम्हाला सांगते मंडळी, अलगत काटा काढला हो लेकरानं आणि टुंडकन उडी मारून आवडीच्या पुढ्यात येऊन उभं राहिला. आई, निघाला की बघ काटा. हर वैर लेकरा, हर अजिबात दुखावलं नाहीस र लेकरा. काय र लेकरा, नाव काय तुझं? आई, माझं नाव विठू. आणि असं म्हणून पळून गेलं हो लेकरू. आईच्या आवडीच्या गावीही नाही. पुन्हा पदराची चिंधी फाडली, पायाला बांधली, शिदोरी डोक्यावर घेतली, मजल दरमजल करत डोंगरावर गेली. आणि तुकोबारायांना शिदोरी वाढत असताना हा सगळा प्रसंग कथन केला मंडळी. आणि तुम्हाला सांगते, महाराजांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. आवडे, आवडे, माझा इठुराया आला होता ग आवडे, तुझ्या पायातला काटा काढायला. हात तमेला, तो काळ्या कुठून येणार आहे तिथं? म्हणे इठुराया आला होता. आवडे, तू काय म्हणालीस?
त्या लेकरानं काय नाव सांगितलं आवडे? हां तेच ते, इठू इठू का काय म्हणत होता? इठू म्हणाला ना ग आवडे. आवडे माझा इठुराया होता, माझा इठुराया आला होता आवडे तुझ्या पायातला काटा काढायला. खरी भाग्यवान आहेस आवडे. अगं वर्षानुवर्ष त्याला बोलवतोय पण आजपर्यंत माझ्या समोर आला नाही बघ आवडे. पण तू खरी भाग्यवान आहेस आवडे, तुला दर्शन द्यायला आला तो. काय भक्ती असेल ना मंडळी. आणि म्हणून संत म्हणाले ह्या मातीत जन्माला येऊया. वरवरची दाखवणारी भक्ती कुणी केली नाही, कुणी स्वार्थापोटी भक्ती केली नाही. या मातीत जन्माला आलेल्या संत मंडळींनी प्रत्येकानं फक्त आणि फक्त त्या भगवंताच्या पावलावर हे डोकं ठेवायला मिळावं आणि त्याच्या पायावर डोकं ठेवून त्याची कृपा आपल्याला संपादन करता यावी ना, ह्या हेतूनं भक्ती केली. आणि म्हणून संत म्हणाले या मातीत जन्माला आलायस ना, दोन गोष्टी कर. एक तर त्याचं नाम सोडू नकोस आणि दुसरं ज्या देशात, ज्या राष्ट्रात, ज्या समाजात, ज्या संस्कृतीत आणि ज्या धर्मात जन्माला आलायस ना त्याप्रती असलेलं कर्तव्य विसरू नकोस. कारण कुणाचाही जन्म इथं फुकट झालेला नाही, हेतूशिवाय झालेला नाही. प्रत्येकाच्या जन्माचं काही ना काही उद्दिष्ट आहे मंडळी. आणि म्हणून आमचे कबीरदास महाराज एका नुकत्याच जन्माला आलेल्या मुलाला उपदेश करतात. काय म्हणतात? जो तुम आयो जगतमो जग हासे तुम रोय ऐसी करनी कर चले पीछे हासन होय. सद्गुरुनाथ महाराज की. जन्माला आलेल्या बाळाला सांगतायत की बाळा अरे बघ तुझा जन्म झालाय आणि सगळ्या जगाला बघ किती आनंद झालाय, सगळं जग बघ किती हसतंय आणि त्याच वेळेला तू स्वतः मात्र रडतोयस. पण ठीक आहे, यावेळी रडलास तर अगदी खुशाल रड. पण पुन्हा लगेच त्या मुलाला सांगतात तू जन्मता जरी स्वतः रडलास पोरा आनंदुनीच हसला परिलोक सारा. ऐसेच पुण्य कर की मरताही तू रे तू हासशील परी विश्वरडेल सारे. सद्गुरुनाथ महाराज की. इथून जेव्हा जाशील ना बाळा तेव्हा असं एखादं कार्य करून जा की जेणेकरून तू गेल्यानंतर तुझ्या मागे लोकांच्या डोळ्यातून सहजगत्या खरे अश्रू बाहेर यायला हवे. कारण आजकाल अश्रू सुद्धा खरे नसतात बरं. असं म्हणतात राजस्थानात माणूस गेला की त्याच्या मागे म्हणे रडायला माणसं शिल्लक नसतात. मग काही बायकांना बोलवतात, पैसे देऊन बसवतात त्या प्रेताच्या बाजूला आणि त्यांना सांगतात आता तुम्ही मोठ्या मोठ्यांदा धाय मोकलून रडा. आणि हे दृश्य जेव्हा आमचे तुकोबाराय बघतात ना तेव्हा ते फार छान प्रश्न विचारून जातात. मोले घातले रडा या नाही आसू नाही माया. हो, मोल देऊन रडायला बसवलेल्या त्या बायकांच्या डोळ्यातून खरे अश्रू कधी येतील का हो? रुदाली म्हणतात त्यांना. आणि म्हणून इथून जाताना असं एखादं कर्म कर की जेणेकरून तुझ्या कर्मानं लोक तुला स्मरतील, तुझ्या कर्तृत्वानं तू अमर होशील. आणि असं कर्म ज्यांनी ज्यांनी केलं ना त्यांची नावं आपण आस्तागायत घेतो. संत म्हणाले ब्राह्मण नाही हिंदू नाही, ब्राह्मण नाही हिंदू नाही नमी एक पंथाचा तेच पतित की जे आखंडिती प्रदेश साकल्याचा. खादाड असे माझी भूक, खादाड असे माझी भूक चतकोराने मला न सुख. कुपातील मी नच मंडूक मळ्यास माझ्या कुंपण पडणे मला न अगदीस आहे. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. आणि या शूर शिपायाची भूमिका कुणी कुणी घेतली? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली, स्वामी विवेकानंदांनी घेतली, झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी घेतली, मदनलाल धिंगरा चापेकर बंधू. कुणी कुणी घेतली नाही हो. नावं घ्यायला गेलोत ना तर वेळ संपून जाईल, आपलं आयुष्यही संपून जाईल, पण ही नावांची मांदियाळी संपणार नाही मंडळी. असं काम एकेकानं करून ठेवलंय तुम्हाला सांगते. एकेकानं किती निष्ठेनं काम केलं असेल आपल्या देशासाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी, संस्कृतीसाठी, ती टिकून राहावी म्हणून. आज इथे हिंदू संमेलन आहे असं सकाळपासून आल्यावर मला कळलं इथे आल्यानंतर. आणि त्या हिंदू संमेलनाचा विषय ऐकल्यानंतर डोक्यात एकदम चित्र उभं राहिलं की परमपूज्य गोळवलकर गुरुजींनी विश्व हिंदू परिषदेच्या व्यासपीठावर जेव्हा सर्व धर्माचार्यांना एकत्र केलेलं होतं आणि सगळ्या धर्माचार्यांना एकत्र करून
सगळ्या हिंदूंना तिथे एकत्र केलेलं होतं. तो प्रसंग डोळ्यासमोर आला की जेव्हा सगळे हिंदू गण एकत्र तिथे आले तेव्हा गुरुजी अक्षरशः लहान मुलांसारखे उड्या मारून नाचतायत आणि हा त्यांचा आनंद, खरंच काय आनंद त्यांना झाला असेल. आणि तो त्यांनी हिंदू संमेलनाचा केलेला शुभारंभ आजतागायत आपण चालू ठेवलेला आहे. आजतागायत ती परंपरा पुढे जाते आहे. हे आपलं भाग्य आहे आणि आपल्याला ती याची देही याची डोळा अनुभवायला मिळते. आणि म्हणून मंडळी, या मातीमध्ये जन्माला आलेली अशी अनेक व्यक्तिमत्व आणि त्यांनी करून ठेवलेलं कार्य हे आख्यानाच्या रूपानं बघूयात. आणि म्हणून मूळ पदात उपदेश करताना तुकोबाराय सांगतायत, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, इच्छिताती देव, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, होऊ जीवन मुक्त. कीर्तनी तुका म्हणे पावा वया पैल तीर, तुका म्हणे पावा वया पैल तीर, नाम मंत्र सार भाविकाती, नाम मंत्र सार भाविकाती, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, इच्छिताती देव, इच्छिताती देव.